वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शुभकार्येषु सर्वदा ॐ गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. मी प्रिया पंडित तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आणि आपल्या चॅनलचं नाव आहे प्रिया ग्रेस वाईब्स, जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वाईब्स मिळतील. कधी सॅड, कधी रोमॅन्टिक, कधी ॲटिट्यूड, एक्सेट्रा. तर आज भेटण्याचं विशेष कारण असं आहे की आज आहे गणेश जन्म, जो सगळ्यांचा खूप प्रिय आणि छोटं पिल्लू आहे. सगळ्यांचा लाडका आहे आपला गणपती बाप्पा. आणि माझं तर ते खूप छोटं आणि सुंदर पिल्लू आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश जन्माच्या खूप शुभेच्छा. दुसरी गोष्ट अशी आहे की मी खूप एक्सायटेड आहे, कारण मला गणपतीची पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे, त्याला छान नटवायचं आहे, डेकोरेशन करायचं आहे, छान फुलं वगैरे असं सगळं करायचं आहे. त्यामुळं मी खूप एक्सायटेड आहे. तर मला असं वाटलं की गणेश जन्म कसा झाला आहे ते मला सांगावं. पण छोट्या मुलांना पण ती स्टोरी माहिती आहे. आता मी वेगळं सांगून काय सांगणार आहे, पण तरीही मला असं वाटलं की वर्षभर तर आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही. जेव्हा गणेश जन्मचा दिवस येतो तेव्हा मग आपल्याला किंवा आपण मुलांना सांगतो किंवा लहान मुलांना जरा क्युरियोसिटी असते की कसा झाला, काय झाला, तर आपण सांगतो की बाबा गणेश जन्म अशा पद्धतीने झाला. मग मुलांना ती स्टोरी कळते. तर मग मला असं वाटलं की आपण पण पुन्हा एकदा रिवाईज करूयात किंवा त्या कथेमध्ये असं विरघळून जाऊयात. गणेश जन्म कसा झाला, काय झाला. तर सहज गप्पांमध्ये मी आपली तुम्हाला स्टोरी सांगते.